नमस्कार मित्रांनो, धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस आणि अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत. छत्रपती संभाजीराजे कडाकले. काय आहे बातमी आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत. तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल. जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाही आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरू राहणार आहे, असं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. बीड येथील मत्स्योद्योग सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. या प्रकरणाचा मास्टरमाइंड धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे. त्यातच धनंजय मुंडे यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे धनंजय मुंडे राजीनामा देणार का याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. मात्र आज धनंजय मुंडे यांनी मी राजीनामा दिलेला नाहीत अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे. यावरून छत्रपती संभाजीराजे यांनी जोरदार हल्लाबोल केला. छत्रपती संभाजीराजे म्हणाले की संतोष देशमुख यांच्या कुटुंबांना न्यायासाठी मुख्यमंत्र्याकडे जावं लागलं ही दुर्दैवाची गोष्ट आहे. जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाहीत आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरू राहणार आहे. धनंजय मुंडे यांच्या मागं इतकं काय आहेत की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काही भूमिका घेत नाहीत. धनंजय मुंडे ओबीसी समाजाचे आहेत म्हणून सरकार ठोस भूमिका घेत नाहीत का असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थितीत केला. मग सरकार दुर्लक्ष करत आहेत का याकडे आपण थोडं लक्ष देऊया. पुढे बोलताना ते म्हणाले की संतोष देशमुख यांच्या हत्याला जातीय रंग देऊ नका. अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची भेट केवळ नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी होती का? महाराष्ट्राच्या जनतेला मूर्खात काढत आहात का? संतोष देशमुख यांना मारत असल्याचं अनेक व्हिडिओ पोलिसांना मिळालेले आहेत. पोलीस ते व्हिडिओ जनतेसमोर का आणत नाहीत? संतोष देशमुख यांच्या हत्येची तपासणी करण्यासाठी SIT नेमले आहेत. त्यामध्ये वाल्मिक कराड सोबत संबंध असलेले अधिकारी आहेत. बीड मधील लहान मुलांपासून सर्वांना माहित आहेत की या प्रकरणातील आरोपी कोण आहेत. मग सरकार याकडे दुर्लक्ष करत आहेत का? महाराष्ट्रामध्ये दहशत पसरवण्याचे काम या घटनेमुळे होत आहे. या प्रकरणातील मारेकरांना शिक्षा देऊन दहशत मोडीत काढण्याचे पहिलं पाऊल उचलावं. या प्रकरणी अनेकांना धमकी आली आहेत. मात्र मला धमकी देण्याचे धाडस कोणी करत नाहीत. जर कोणी धमकी देण्याचं धाडस केलं तर पुढे बघू असं त्यांनी यावेळेस म्हटलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.